प्रिय मित्रांनो, आज गुरुवार आणि 20 मार्च आणि आजच्या दिवशी आपण बायबलच्या वाचनामध्ये एका श्रीमंत माणसाची गोष्ट पाहतो आणि तो त्याच्या बरोबर एक गरीब लाजर जो भिक्षा मागतो आणि त्याच्या जणू काही पायाशी तो तिथे बसलेला आहे। हो माझ्या प्रिय मित्रांनो, असं असताना देखील पुढे हा श्रीमंत मनुष्य मरतो आणि लाजरसी मरतो, परंतु हा श्रीमंत मनुष्याला मात्र स्वर्गात प्रवेश नाही आणि तो देवाकडे विनंती करतो की कमीत कमी मला नको पण माझी भावंड आहे त्यांना देखील तू क्षमा कर आणि स्वर्ग राज्यात घे। आणि त्यावेळेला अब्राहम जणू काही त्याला सांगतो आहे की त्यांच्यासाठी शास्त्र आहे, संदेष्ट आहेत आणि ते वाचून सुधारतील तेव्हा आम्ही बघू। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याची इच्छा काही पुरी झाली नाही। ह्याला कारण एकच की त्या श्रीमंत माणसाकडे पुष्कळ पैसे धनसंपत्ती होती, परंतु तो स्वतःच्या ऐषारामी जीवनासाठी सगळे वापरत होता आणि इतरांकडे त्याचं दुर्लक्ष होतं। आणि म्हणून ह्या वाचनाद्वारे जणू काही प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की स्वतःची ख्याली खुशाली तुम्ही पाहत असताना इतरांचा पण विचार करा, कारण समाजामध्ये जे आपण तफावत पाहतो फार गरीब आणि फार श्रीमंत, आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला अन्याय अत्याचार दिसतो, गोरगरिबावरती अन्याय होतो, कळत न कळत होतो, परंतु त्यामुळे त्यांचं जीवन अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जाते आणि त्यांच्याकडे श्रीमंत माणसांचं लक्ष नसते। म्हणून आपल्याला आठवण करून दिली जात आहे की आपल्याकडे संपत्ती असेल, आपल्याकडे बुद्धी असेल, आपल्याकडे कौशल्य असेल, निर्ज्ञात देणग्या असतील, त्या सगळ्यांचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी आहे आणि आपण त्याद्वारे जगाची काळजी घेतली पाहिजे। म्हणून आज आपण विचार करूया की समजा आपले धर्मगुरू आहेत, हे धर्मगुरू आपल्या स्वतःचं जीवन कशा प्रकारे हे परमेश्वरासमोर ठेवतात आणि सगळ्यांची सेवा करण्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करतात। हो माझ्या प्रिय बंधूंनो, तशा प्रकारे प्रत्येक माणसाने त्याग करावा आणि आपल्याकडे जी धनदौलत आहे ती धनदौलत आपण देत राहावी। म्हणून आपण आज पाहतो आपल्या देवळामध्ये कधी कधी आपण मिशनसाठी पैसे गोळा करतो, कधी कधी पोप महाशयाच्या विशिष्ट हेतूसाठी आपण पैसे गोळा करतो। अशाद्वारे हा जो पैसा आहे आपण गोरगरिबांपर्यंत नेतो आणि त्याद्वारे त्यांचीही सेवा करतो। त्याप्रमाणे प्रत्येक माणसाकडे बुद्धी आहे, कौशल्य आहे, निर्णय देणग्या आहेत, त्याचा उपयोग देखील आपण स्वतःसाठीच न करता दुसऱ्यांसाठी कसा आपल्याला वापरता होईल आणि त्यासाठी कशी धावपळ करता येईल हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि म्हणून मी बघतो की एका मिशनरी फादराकडे एक गाडी होती, पण ज्या वेळेला त्या भागामध्ये जेव्हा लोक आजारी पडायची त्यावेळेला तो स्वतः त्या गाडीमध्ये लोकांना घेऊन तो शहरात त्यांना न्यायचा की त्यांची काळजी घ्यायचा, म्हणजे त्यांना मरण येऊ नये ह्यासाठी तो प्रयत्न करायचा। अशा परिस्थितीमध्ये प्रिय मित्रांनो, परमेश्वराने ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या दुसऱ्यांच्या सेवेसाठी आहेत हे आपण कधीही विसरू नये आणि केवळ ख्याली खुशालीमध्ये राहून जगाला विसरू नये।